नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत जीकेचे. तर याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगा टिंबटिंब या हिमालयात यांचं स्थान आहे. तर याच्यामध्ये बघा, काश्मीर हिमालय जो आहे त्या काश्मीर हिमालयामध्ये या पर्वतरांगांचं स्थान आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे. तर बकिंगहॅम कालवा हा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये स्थित आहे. त्याच्यानंतर दिलेल्या पर्यायामधून सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते. तर याच्यामध्ये मुंबई शहर या जिल्ह्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त होती, परंतु आता ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही ठाणे या जिल्ह्याची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात. तर डोंगराळ प्रदेशामध्ये बघा सपाट जागा नसते, त्यामुळे या ठिकाणी विखरलेल्या वस्त्या डोंगराळ प्रदेशामध्ये आढळतात. त्याच्यानंतर चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या टिंबटिंब पट आहे. तर चंद्रावरील गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 पट इतके आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे टिंबटिंब हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. तर याच्यामध्ये सर्वात पृथ्वीला जवळचा जो ग्रह आहे तो म्हणजे शुक्र आहे आणि तोच सर्वात तेजस्वी असा ग्रह आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. तर मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात 6वा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे शहर भारतातील मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. तर अहमदाबाद हे शहर भारतातील मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. भारताच्या मध्यातून कोणती रेखा जाते. तर भारताच्या मध्यातून कर्क रेखा म्हणजेच आपण त्याला कर्कवृत्त असं म्हणतो, ही रेखा जाते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे. तर भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत 3214 किलोमीटर इतका विस्तार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अंदमान निकोबार द्वीपसमूह कुठे स्थित आहे. अंदमान निकोबार हा द्वीपसमूह बंगालच्या खाडीमध्ये म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये स्थित आहे. त्याच्यानंतर लक्षद्वीप कुठे स्थित आहे. तर लक्षद्वीप हे अरबी समुद्रामध्ये स्थित आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात. भारताच्या दक्षिण टोकाला इंदिरा पॉईंट असं म्हटलं जातं, जे की बंगालच्या उपसागरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे इंदिरा पॉईंट कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते. तर इंदिरा पॉईंट दुसऱ्या पिग्मिलियन पॉईंट या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे. भारताचे क्षेत्रफळ हे जगाच्या 2.42% इतकं आहे. पुढचा प्रश्न आहे विश्वाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या ही भारतामध्ये राहते. तर विश्वाच्या लोकसंख्येच्या एकूण 17% लोकसंख्या ही भारतामध्ये राहते. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती. 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर इतकं भारताचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर भारताची स्थलसीमा कोणत्या देशाला लागून आहे. तर भारताची स्थलसीमा ही बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, वर्मा म्हणजे ज्याला आपण ब्रह्मदेश असं म्हणतो किंवा म्यानमार म्हणतो आणि भूटान या देशांना लागून आहे. त्याच्यानंतर भारताची जलसीमा कोणत्या देशांना लागून आहे. भारताची जलसीमा ही मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान या देशांना लागून आहे. कर्करेषा भारतातील कोणत्या राज्यामधून जाते. तर भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या भारतातील राज्यांमधून कर्करेषा जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत हा आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.